सकाळचं दृश्य इतके सुंदर आहे की ऊनही लागत आहे आणि उन्हात पाऊसही पडत आहे. मस्त असं वाटतंय. इकडे मी रोजच येत असते, त्याच्यामुळे माझे उत्कर्षला सोडून झाल्याच्या नंतर इथे एक चक्कर होतच असते. इतकं सुंदर आहे इकडे की याचं शूट केल्याशिवाय मन असं राहत पण नाही की थोडंसं काहीतरी करावं. कधी ही पण एक आठवण राहते आपल्या आयुष्यात की आपण त्यावेळेस वॉकला जात होतो आणि ज्या दिवशी जाणार नाही त्या दिवशी खंत वाटेल की अरे मी आज इकडे जात नाही, तिकडे जात नाही. त्या ठिकाणाची आठवण येईल आपल्याला की ज्या गोष्टी आपण त्यावेळेस करू शकणार नाही. तर मस्त असं ऊन पडलेलं आहे, रिमझिम रिमझिम आहे आणि मस्त वाटते. माझ्या पुढचं दृश्य हे असं आहे. पाहू शकता इकडून जरा जोरात पाऊस येईल असं वाटतंय. या सगळ्याच बाजूने दिसते. चला तर मी आता निघते, कारण की मोबाईल ठेवण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे आणि खूप असं सुंदर वातावरण, इथून जायची इच्छाच होत नाही आहे. जाऊ शकते. फिश पकडून आणली आहे, फिश पकडून घेऊन आलेली. फिश खात आहेत, आपल्या घरी पण येतात. चलो बाय बाय. एकटं जगण्यात पण खूप वेगळाच आनंद असतो, फक्त शोधता आला पाहिजे. मला एकटं तर खूप आवडतं, मस्त वाटतं. जेव्हा आपण एकटं असतो ना तेव्हा कशाचं बंधन नसतं, कोणाचंही बंधन नसतं. घरच्याचं असो कोणीच असो, टेन्शन नसतं कसलं. मन सोबतं आपल्या विचारांना आपण, म्हणजे आपल्या विचारांबरोबर आपण आनंदाने जगू शकतो. त्या गोष्टी फील करू शकतो. मला आवडते एकटे पण. कुणाकुणाला एकटे पण आवडतं त्याने कमेंट करून जरूर सांग. मी खूप एकलकोंडी, त्याच्यामुळे मला भरपूर लोक खडूस बोलतात, खूप काय काय बोलतात. मी कधी कोणात जास्त नसते. मला माझं एकटं आयुष्य जगायला खूप आवडतं. पाहू शकता किती सुंदर असं रिलॅक्स बसलंय, अगदी स्वतःचं आयुष्य जसं एन्जॉय करतोय. पाहू शकता. मला माझ्यासारखं एकटाच वाटतं. अरे नाही, आता माझ्यासारखं एकटं नाही वाटत. तिचे मित्र आले. तर चला बाय बाय.
नाहीच पाणी राहिलं ना तर वॉशमॅन काकांना आपण बोलू की जरा वेळ पाणी सोडलं तर घेऊ थोडंफार भरून. कारण की याच्या पलीकडे जो नळ आहे ना आपल्या वॉशरूमच्या पलीकडे भिंतीच्या, तो वॉशमॅन काका यूज करतात आणि त्यांच्याकडे पाणी स्टोअर करायला शक्यतो काही नसावं. मग त्यांना तर हवंच असतं ना. मग त्यावेळेस आपण त्यांना सांगूया 5 मिनटं चालू करा आणि तेव्हा बादल्या वगैरे भरून द्या. चला आता बोर झाले खूप, काय काम करावीत कळणारच नाही आहे. म्हटलं होतं ह्या झाडाला जरा वॉश करू. चला आता काहीच होणार नाही. झाली माझी चल. भेटलेल्या आहेत. पिंपई भरल्या आणि 2 बादल्या पण. काय मी त्या खिडकीत गेली नाही ना तर ह्या खिडकीत आले भेटायला. काय आज बिस्किट संपला. भाता देऊ का? चला उत्कर्षला दिलेला भाता आहे ना तो देते. चालेल? काय काय खाणार? उत्कर्ष बोलतो माझी अण्णा. काय खायचं? बिस्किट नाहीये. चल भाता देते. चल या त्या खिडकीत या किचनच्या. आणि पाणी पण देते ना. किचनच्या खिडकीत या. चला या इकडे. मला बोलवायला तिकडे आले. चला आले का? या इकडे. हा या. चला चला. हे पण आले. भूक लागली? हा भूक लागली आहे. हा बरं काय खाणार? काय खाणार? देते देते. हे बघ खाली डिश दिली ना म्हणून त्यांचा जीव खाली वर खाली वर. हा देते 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 देते. आधी आवडतं की नाही पहा. थांब घ्या घ्या. आवरा पटपट. हात दुखला. इथे ठेवते. या इकडून. इथून या. हां इथे ठेवून जायचं आणि खिडकी अशी करायची म्हणजे त्यांना तिथं खायला भेटतं. तुम्हाला त्या खिडकीतून दाखवते. एक साईडला हो. जमतंय का? जमतंय?
नाही खाणार, मलाच द्यावं लागेल हात. खा. व्हिडिओ इथे सेंड करत आहे. उद्या परत नवीन व्हिडिओ घेऊन येईल. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. इथे अण्णाही गेलेले तोडून, कारण की आवाज झाला त्याच्यामुळे ते घाबरून गेले. तर इथेच मी आता हे खायला ठेवून देते आणि विंडो पुढे घेते, म्हणजे ते नंतर येऊन खातील. तर ब्लॉगमध्ये आजच्या एवढंच. भेटूया परत. धन्यवाद.